जय महाराष्ट्र. तर मी आज तुम्हाला एका विषयावर बोलणार आहे. बोलू तर वाटत नाही ह्या विषयावरती, पण बोलायला भाग पडते. कारण की ज्यावेळेस मी मोबाईल खोलते, कुणीही असू दे, जेव्हा आपण नेट बघतो किंवा फेसबुक बघतो, इंस्टा बघतो, यूट्यूब बघतो, तिकडं बघल तिकडं एकच न्यूज आहे, दिल्लीमध्ये जनता मंतरवरती पेपरफुटीचा. आज मला सांगा, आज कितीतरी मुलं, लाखोनी, 10,000 कितीतरी संख्येने मुलं तिथं पोचली आंदोलनला. आंदोलनला गेल्यानंतर काही लोकांनी थोडं दगडं फेक काहीतरी केली म्हणून तिथं जोरदार लाठीचार्ज झाला. काय काय 18 वर्षाच्या मुलांना ती ब्रॅकेटवरनं काय कायला ढकलून दिलं खाली. मुलं काय काय बेशुद्ध आहेत, काय काय लेडीजला सुद्धा हाणामारी केली. एवढी प्रमाणाच्या बाहेर आज आम्हालाही लेकरं आहेत, प्रत्येकाला लेकरं आहे ती. आज ते हक्कासाठी लढण्यासाठी गेलेले. मी काय कुठल्या कुणाच्या ह्याच्यावर नाही बोलत बरं का. मला जे योग्य वाटतं ते मी बोलते, की तुम्ही म्हणसाल की राजनीती वगैरे वगैरे, तसलं काहीच नाही आहे. मला जे योग्य वाटलं ते बोलते. कारण की प्रत्येकांना मुलं आहेत आणि शिकण्याचा अधिकार आहे, सेमच अधिकार आहे. ते आपल्यासाठी लढायला गेलेली होती मुलं जंतर मंतरवर. आणि तिथं अशा प्रकारे झालं की खरंच खूप वाईट वाटतंय, की व्यवस्थापनेवर खूपच वाईट वाटतंय. आपली पण छोटी छोटी मुलं आहेत, शिकतात, उद्या त्यांनाही जाऊन तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आज जर पेपरफुटी झाली तर आपली मुलं काय घेणार त्याच्यातून? आज ते आपल्यासाठी लाखो कितीतरी प्रमाणात जंतर मंतरवर लोक गेली होती. त्यांचं प्यायचं पाणी बंद केली, त्यांच्या आसपासची हॉटेलं बंद केली जेवायची, त्यांच्या अतोनात हाल झाले. आपण म्हणतो नाही का, की डोळे झाकून आपण घरात असतो, की पोलीस वगैरे म्हणा त्यांच्या आधारित राहतो. पण तिथं आज एवढं विचित्र बघायला भेटलं ना. मी जेव्हा बघल तेव्हा मोबाईल तेच न्यूज आहे त्या. कारण की आपण जर सगळे मिळून जर तिथं नाही पोचलो तर आपण ह्याद्वारे तर सगळ्यांपर्यंत पोचू शकतो. यूट्यूब, इंस्टा, फेसबुक ह्या तरद्वारे सगळ्यांपर्यंत जरूरच पोचू शकतो. कारण की आपली पण मुलं शिकायची आहे ती. आज ते तिथं जाऊन लढत आहेत तर आपण ह्या तरद्वारे लढू शकतो ना. कारण की अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे त्या. पेपरफुटी होणं प्लस ते आपल्यासाठी जाऊन आंदोलन करतात, मोठ्या संख्येने तिथं आहेत आणि त्यांच्यावर अशी लाठीचार्ज करणं कुठपर्यंत योग्य आहे? मला तेच समजत नाही. एवढं मी आल्यापासून जे माझं डोकं दुखते हेच बघून मला एवढा त्रास होतो, तर त्यांना किती त्रास झाला असेल. अशा घटना नाही झाल्या पाहिजे त्या. ते काय आतंकवादी कोण कोण होतं? आपल्या महाराष्ट्रातली किंवा भारतातली मुलं, स्टुडंट लोकच होती ना, शिकण्यासाठीच आलेले आहेत ना. त्यांच्यावर बापरे, व्हिडिओ बघितला तर माझ्या अंगावर काटे येतात. ॲक्च्युली मी आल्यापासून जे व्हिडिओ बघते ना, असं डोकं माझं जाम चढत आहे. असं सहनच होत नाही आहे. एवढे विचित्र व्हिडिओ आहेत, हाणामारीचे, लागलेले, कोण बेशुद्ध पडलं आहे. मुलींवरती पण अशा लाट अत्याचार केलेले आहेत. मुलींना लागलं आहे, कुठं कुठं त्यांच्या छातीवर पाय दिला. आज आपण लेडीजला म्हणतो की ह्यांच्या छायाछत्रामध्ये लेडीज झाकल्या जातात म्हणतात. पण हे काय आहे? मला तर ना डोकंच बंद पडलं अशा गोष्टी बघून. मी गुन्हाविरुद्ध व्हिडिओ वगैरे काही बनवत नाही आहे. जे मला वाटतं ते बनवते मी. मी म्हणत नाही की पोलिसांना किंवा हे आपलं कोण विरोधक वगैरे असलं काय मी व्हिडिओ बनवत नाही आहे. मला जे योग्य वाटतं ते मी व्हिडिओ बनवते. कारण की आपण जर सगळ्यांनी आवाज उचलला तर काही ना काही पोचलंच ना तिथं. हां, पेपरफुटीसाठी एवढे लढतात. आज आज 20 तारीख आहे. 10 लाख 15 लाख लोक म्हणलं तरी तिथं पोचलेले आहेत आता जंतर मंतरवर. आणि एवढ्या संख्येने आहेत की प्रमाणाच्या बाहेर. आपण तिथं नाही गेलं तर आपण मोबाईलद्वारे तर सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोचवू शकतो. आपली पण मुलं शिकणं आहे, शिकतात, पुढे जाणारे आहेत. अशा गोष्टी होत असेल, लाठीचार्ज होत असेल, व्यवस्थापनेवर जर असा अन्याय होत असेल तर आपण कुणाकडे बघायचं? खरंच फार विचित्र वाटतं व्हिडिओ बघितलं तर. मी तर काय ह्याच्यावर लावू शकत नाही, कारण की मला ते हे पडतं वाटतं, काहीतरी प्रॉब्लेम होतो की दुसरे व्हिडिओ घेतल्यानंतर. तर तुम्हाला कुठपर्यंत योग्य वाटतं की हे बरोबर आहे का चुकीचं आहे? मला नक्कीच कमेंट करून सांगा. कारण की असं पेपरफुटी ते पण होऊ द्या. आंदोलन चालू होतं, शिस्तीत चालू होतं, लाठ्याचार्ज, दगड, आणि त्यांनी तसले काहीतरी
छोटे छोटे बॉम्ब्स असतात ते सुद्धा मुलांवरती फेकले. हां, ते सुद्धा व्हिडिओ मी पाहिलेले आहेत. किती विचित्र वाटतंय. बघितलं की असं डोकं गर्र फिरतंय. माझं तर ॲक्च्युली एवढं डोकं दुखायला लागलं आहे ना ते बघून बघून बघून, मला तर काही सुचत नाही. असे डोळेसुद्धा दुखतात माझे. असं अंगावर काटे येतात ते व्हिडिओ बघितल्यावरती. तुम्हीच बघा जाऊन यूट्यूबला, फेसबुकला, इन्स्टाला की कसे व्हिडिओ आहेत ते. असं नाही झालं पाहिजे. आपल्यासाठी जनता आहे किंवा सैनिक म्हणा किंवा पोलिस म्हणा, हे आपल्या संरक्षणासाठी आहेत. आता तेच लाठीचार्ज करायला लागलं तर आपण कुठं जायचं, कुणाकडे जायचं आणि कुणाला अधिकार मागायचा. अवघड आहे व्यवस्थापनेचं खरंच. किती मुलांना लागलंय. 100वरून जास्तच मुलं दवाखान्यात ॲडमिट आहे. ती एका मुलगा तर बहुतेक, कारण त्याला लय लागलेलं आहे. ते पोलीससुद्धा जे छातीला दाबतात तरी तो रिस्पॉन्स देत नाही आहे. कुठली आपली व्यवस्थापन आहे खरंच. सर्वांनी त्यांच्यापर्यंत पोचा, कारण की आपण व्हिडिओद्वारे तर पोचू शकतो. मी तर एक छोटे यूट्यूबर आहे, तुम्ही तर फार मोठे मोठे यूट्यूबर असताल की लढल्याशिवाय आपल्याला काहीच भेटणार नाही. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचले जातील. बाय.